मराठी शब्द लिहिताना काही चुका होतात. तर लक्षात घ्या, हा जो नियम आहे तो मराठी शब्दासाठी आहे. मराठी शब्दाचा शेवट जर अ या स्वराने झालेला असेल आणि त्या आधीच्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो नेहमी दीर्घ द्यावा, म्हणजे दुसरा घ्यावा. बघा आता, फूल शब्द आहे, या ल चा शेवट म्हणजे ल मध्ये काय आहे, अ आहे. मग त्या आधीच्या अक्षराला उकार आला, कोणता द्यायचा आहे, दुसरा द्यायचा आहे. मूल शब्द आहे, त्याचा अंत कशाने झाला, अने. त्याच्या आधीच्या अक्षराला उकार कोणता द्यावा, दुसरा घ्यावा. चूल शब्द आहे, शेवट कशाने झाला, अने. उकार कोणता घ्यायचा त्या आधी, दुसरा. मुंगूस शब्द आहे, मुंगूस. आता या ठिकाणी स चा शेवट कशाने झाला, अने झाला. त्या आधीच्या अक्षराला उकार कोणता द्यायचा आहे, दुसरा द्यायचा आहे. वसूल अने झाला, त्याच्या आधी दुसरा उकार. ज्या मराठी शब्दाचा अंत म्हणजे शेवट अने झालेला असतो त्या आधीच्या अक्षराला उकार नेहमी दुसरा द्यावा.